नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कंबाईन करणारे जे नवीन आपले मित्र आहेत, त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवत आहोत. ज्यामध्ये कंबाईन परीक्षा नेमकी कशी असेल, त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, पूर्व परीक्षा काय आहे, मुख्य परीक्षा काय भानगड आहे, या सर्व गोष्टी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणजे एखादा नवीन पोरगा आहे आणि ज्याला कंबाईन परीक्षेबद्दल काहीच माहिती नाही, त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आमच्या पुढच्या 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इतर सर्व कंबाईनच्या रिलेटेड गोष्टी सगळ्या कळतील. तर आपण सुरुवात करूयात. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा या व्हिडिओच्या टायटलने. म्हणजे नेमकं या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, की तुम्ही जे म्हणताय, की मी कंबाईनची परीक्षा करतोय किंवा मी आपली संयुक्त पूर्व परीक्षा करतोय. पण नेमकं संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे काय? तर इथं आपण 2 शब्द लिहिलेले आहेत. एक आहे गट ब, एक आहे गट क. मग गट ब साठी एक पूर्व परीक्षा असेल आणि गट क साठी एक दुसरी पूर्व परीक्षा असेल. मग ही काय भानगड आहे बाबा गट ब, गट क? तर हे तुम्हाला मी सांगतो. इथं बघा. गट ब, गट क काय भानगड आहे? गट ब म्हणजे लक्षात ठेवा, महाराष्ट्र शासनामध्ये क्लास 2 ऑफिसर आणि गट क म्हणजे क्लास 3 ऑफिसर. म्हणजे आपल्या सरकारमध्ये काही पोस्ट आहेत, ज्या क्लास 2 किंवा गट ब अधिकाऱ्यांच्या आहेत आणि क्लास 3 किंवा ग्रुप सी अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत. तर या आपण इकडे आणलेल्या आहेत. आता यामध्ये नेमकं काय, की यांच्यासाठी परीक्षा आहे. मग तुम्हाला ब अधिकारी व्हायचं असेल तर वेगळी परीक्षा आहे. क अधिकारी व्हायचं असेल तर वेगळी परीक्षा आहे. मग ब मध्ये नेमकं काय-काय येतं? इथे मी काही पोस्ट आणल्यात. हे आपल्या आयोगाने ऑफिशियल टाकलं होतं. त्याचा आम्ही स्क्रीनशॉट काढून आणलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले सहाय्यक कक्ष अधिकारी, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्यानंतर राज्य कर निरीक्षक, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, नंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी-एस-आय आणि शेवटचा दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसर एस-आर-ओ. हे जे 4 पोस्ट आहेत, याला आपण गट ब च्या पोस्ट म्हणतो. म्हणजे क्लास 2 अधिकाऱ्याच्या पोस्ट म्हणतो. म्हणजे यातलं एक फेमस म्हणजे आपलं महाराष्ट्र पोलीस म्हणजे आपला पोलीस उपनिरीक्षक किंवा फौजदार किंवा पी-एस-आय आणि त्या खालचे जे 4 पोस्ट आहेत, त्याला आपण ग्रुप सी च्या किंवा क्लास 3 च्या पोस्ट म्हणतो. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क. दुय्यम निरीक्षक म्हणजे काय? सब इन्स्पेक्टर आणि कुठलं राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटचा जो पी-एस-आय असतो, तो हा ग्रुप सी मध्ये येतो. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट म्हणजे तांत्रिक सहाय्यक. त्यानंतर कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट जो एस-टी-आयच्या खाली असतो आणि लिपिक टंकलेखन म्हणजे मंत्रालय मधला क्लर्क. अशा प्रकारे या ज्या 4 पोस्ट आहेत त्या ग्रुप सी च्या आहेत. आता या ग्रुप सी मध्ये अनेक अजून पोस्ट वाढणार आहेत. का वाढणार आहेत रे? कारण की आयोगाने आणि महाराष्ट्र सरकारने काय ठरवलंय, की इथून पुढे ज्या सरळ सेवा भरती आहेत, त्या कोणाकडे द्यायच्या? तर त्या एम-पी-एस-सी कडे द्यायच्या. मग एम-पी-एस-सी कडे दिल्या, त्या कुठे टाकणार? आपल्या कंबाईन ग्रुप सी मध्ये. मग ग्रुप सी मध्ये आता तुम्हाला सध्या 4 पोस्ट दिसत आहे. पण इथून पुढे सगळ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट या ग्रुप सी मध्ये येणार आहे. मग तुम्ही इथून पुढे सरळ सेवा परीक्षेचा जर विचार करत असाल, तर तुम्हाला अप्रत्यक्षपणे एम-पी-एस-सीचा अभ्यास करावा लागेल. आणि एम-पी-एस-सीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सरळ सेवा अंतर्गत जी पूर्वी पोस्ट भेटायची, ती आता एम-पी-एस-सी अंतर्गत तुम्हाला क्लास 3 अधिकारी भेटणार आहे. हे तुम्हाला व्यवस्थित पोस्ट कळाले असतील. एएसओ, एस-टी-आय, पी-एस-आय आणि सब रजिस्ट्रार ऑफिसर या गट ब च्या आणि त्यानंतर एक्साइज पी-एस-आय, टेक्निकल असिस्टंट, टॅक्स असिस्टंट आणि मंत्रालय क्लर्क या ग्रुप सी चे आहेत. आणि याच्यामध्ये भविष्यात अनेक पोस्ट ऍड होणार आहेत. पुढे परीक्षेचे टप्पे. आता तुम्हाला एक गोष्ट तर कळाली, की ग्रुप बी साठी आणि ग्रुप सी साठी वेगवेगळी परीक्षा होते. पूर्वी काय होतं, ग्रुप बी ची पूर्व परीक्षा एकच असायची आणि ग्रुप सी ची पण एकच. म्हणजे ग्रुप बी आणि सी ची एकच पूर्व परीक्षा घेतली जायची. आता ग्रुप बी ची वेगळी पूर्व परीक्षा, ग्रुप सी ची वेगळी पूर्व परीक्षा असते. ठीक आहे? तर ग्रुप बी आणि ग्रुप सी ची वेगवेगळी पूर्व परीक्षा होणार. मग सगळ्यात पहिला टप्पा काय? संयुक्त पूर्व परीक्षा. किती प्रश्न? 100 प्रश्न, 100 मार्क. मग समजा ह्या दोघांच्या पूर्व परीक्षा वेगवेगळ्या आहेत. याच्यात जो पूर्व परीक्षा पास होईल, तो पात्र होईल स्वतंत्र मुख्य परीक्षेसाठी. किती गुणाला आहे? 400 गुणाला मुख्य परीक्षा आहे. मग इथं ग्रुप बी ची एक वेगळी मुख्य परीक्षा होईल आणि ग्रुप सी ची एक वेगळी मुख्य परीक्षा होईल. आता तुम्हाला एवढं तर कळालं, की परीक्षेचं स्वरूप जवळपास सेम आहे, सिलेबस जवळपास सेम आहे, सगळ्या अटी सेम आहेत, मर्यादा सेम आहेत, अजून इतर गोष्टी सेम आहेत, पात्रताचे निकष सेम आहेत. तर आता आपण इथून पुढे ग्रुप सी वगैरे बोलणार नाही.
मी डायरेक्ट फक्त कंबाईन शब्द वापरतो, तुम्ही समजून जा की मी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकच गोष्ट सांगत आहे. मग स्वतंत्र मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा झाली, त्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे कोणाला रे, PSI साठी फक्त शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे ठेवलेलं आहे. मग इतर गोष्टींसाठी काय, तर STI, ASO, सब रजिस्ट्रार, टॅक्स असिस्टंट, एक्साइज PSI, त्याच्यानंतर मंत्रालय क्लर्क, टेक्निकल असिस्टंट, या सगळ्या गोष्टींसाठी फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा, म्हणजे मुख्य परीक्षा पास झाली की त्यात तुम्हाला डायरेक्ट पोस्ट भेटणार. परंतु इथं PSI साठी तुम्हाला एक शारीरिक चाचणी द्यावी लागेल 100 मार्काची आणि मुलाखत द्यावी लागेल 40 मार्काची. आता PSI ची जी शारीरिक चाचणी आहे, म्हणजे जे फिजिकल आहे, ते फिजिकल जे आहे ते 100 मार्काला आहे आणि त्या 100 पैकी तुम्हाला फक्त 60 मार्क पाडून त्यामध्ये काय करायचं आहे, क्वालिफाय व्हायचंय. काय करायचंय, क्वालिफाय व्हायचंय. म्हणजे काय रे, याची मार्क पकडत नाही, हे फक्त तुम्हाला तेवढं पार केलं, म्हणजे एखाद्याला 60 मार्क पडले आणि एखाद्याला 100 पैकी 100 पडले ग्राउंडला, तरी तो दोघं इक्वल स्टेजला आहेत. का, कारण की फक्त ते क्वालिफाय करायचे, त्यात तुम्हाला टॉप बनायचं नाही आहे. पण इथे जे मुलाखतीचे 40 मार्क आहेत ते पकडले जातात. म्हणजे काय रे, आता आपण सगळं कन्क्लुजन काढूया, तर सगळ्यांसाठी 400 मार्काची फायनल मेन्स असणार आणि PSI साठी 400 मार्काची मेन्स अधिक 40 मार्काचा इंटरव्ह्यू बरोबर 440 मार्काचं फायनल पोस्ट असणार. म्हणजे इथं 400 मार्क इतर सगळ्या परीक्षेला आणि फक्त PSI ला 40 मार्काचा वेगळा इंटरव्ह्यू. मग तुम्ही सांगाल 100 मार्काची ग्राउंड पण आहे, ते ग्राउंड पकडणार नाही फायनल रिझल्ट मध्ये. ग्राउंड फक्त क्वालिफाय करायचं. तुम्हाला 61 मार्क पडले, मग तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये आलेले आहेत. पुढचा मुद्दा, सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक गट क पदाच्या पूर्व परीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जो असतो त्याच्यासाठी मुख्य परीक्षा ही वेगळी असेल. मग त्याची मुख्य परीक्षा 400 मार्काची असेल का, नाही, त्याची 300 मार्काची वेगळी असेल आणि ही एक वेगळी पोस्ट आहे. जे इंजिनिअरिंग वाले पोरं आहेत, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पोरं आहेत, त्यांच्यासाठी एक वेगळी एक्झाम असते. तर तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळालं. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. पूर्व परीक्षा 100 मार्काला, पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर 400 मार्काची मुख्य होणार. जर तुम्हाला फक्त PSI करायचं असेल तर 400 मार्काची मुख्य, त्याच्यासोबत 100 मार्काचा फिजिकल आणि त्याच्यासोबत 40 मार्काची मुलाखत. 100 मार्काची फिजिकलचे मार्क पकडणार नाही, ते फक्त क्वालिफाय करायचं आहे आणि 40 मार्काची मुलाखतचे मार्क पकडणार. त्यामुळे 400 मार्काची मुख्य अधिक 40 मार्काची मुलाखत, असं PSIचं 440चा कट ऑफ लागेल आणि इतर सगळ्यांचा 400 पैकीच कट ऑफ लागणार आहे. पुढे शैक्षणिक अर्हता. काय बाबा शैक्षणिक अर्हता? तर एकच नीट लक्षात ठेवा की संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याच समतुल्य असणारे शासनाने घोषित केलेले इतर कोणतीही तत्सम अर्हता. सगळ्यांना तुम्हाला आयोगाने विचारलं की बाबा नेमकं काय पाहिजे, तर फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. मग एखाद्याला ग्रॅज्युएशनला 36% 35% असेल तर तो पात्र आहे का, पात्र आहे. जर एखाद्याला 12वी नापास आहे, 10वी नापास आहे, ग्रॅज्युएशनला प्रत्येक वर्षी एटीकेटी लावून आहे आणि कुठेतरी नापास होत होतो, एटीकेटी लावत लावत तो ग्रॅज्युएट झालेला आहे, तरी तो पात्र आहे का, 100% तो पात्र आहे. आयोगाला फक्त तुमच्या नावापुढे ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला पास असं एवढंच पाहिजे. मग एकच क्रायटेरिया, पदवी पास. पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार यांचं मी सांगतो शेवटी. आणि शेवटचे एक दुसरे मुद्दे आहे, मराठी भाषा आली पाहिजे. आता काही लोक तुमच्यापैकी असतील सेमी इंग्लिशवाली ज्यांना मराठी येत नाही, पण आयोगाने क्लिअर लिहिले की मराठी आली पाहिजे. मग आयोग तुम्हाला घरी येऊन विचारतं का मराठी येते का, नाही. आयोग जो पेपर घेते मेन्सचा, त्या मेन्सच्या पेपरमध्ये 400 पैकी 50 प्रश्न आणि 100 मार्क हे मराठी व्याकरणाचे असतात. मग आयोग मराठी येते का हे चेक कसं करणार, तर 20% मेन्सचं वेटेज फक्त मराठी भाषेला आहे आणि मराठीतूनच ते येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर MPSC करायचा विचार करताय तर तुम्हाला कंपल्सरी मराठी आली पाहिजे आणि कंबाईन जर करताय तर त्यात तर तुम्हाला 25% वेटेज मुख्य परीक्षेला हे मराठीला आहे. ठीक आहे. त्यामुळे मराठी आली पाहिजे आणि डिग्री पाहिजे, दोनच गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टीमध्ये ज्यांच्याकडे हे दोन गोष्टी असतील ते महाराष्ट्रातल्या कुठल्याही एरियातला असो, त्याला MPSC ची कंबाईन परीक्षा देता येईल. आता तुमच्यापैकी एखाद जण म्हणेल की मी ग्रॅज्युएशनला आहे सध्या, मग मी काय करू? तर समजा तुमच्यापैकी बरेच जण असतील जे आता फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ला असतील, बरोबर, FY SY
TY ला असते. तर त्यांच्यापैकी कोणीही जर तुमचं वय 19 पूर्ण होत असेल, ठीक आहे, त्या पलीकडे ते देऊ शकतात. दुसरा मुद्दा असा की त्यांनी पूर्व परीक्षा निघाल्यानंतर, म्हणजे मी अपियर म्हणून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला कंबाईनची पूर्व परीक्षा देऊ शकतो. पण जेव्हा माझी पूर्व परीक्षा निघेल तेव्हा मला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरावा लागतो. कसला फॉर्म भरावा लागतो? मुख्यचा. आणि मुख्यचा फॉर्म भरायच्या आधी माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट नाही आहात तरी तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, परंतु मुख्य परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट पाहिजे. मग जर पदवीचं सर्टिफिकेट नसेल आणि तुमची पूर्व परीक्षा निघाली, मग काय? तर मग तुम्ही काही नाही करू शकत. तुम्ही फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकतात. तर हे आपण बोललेलो आहोत. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत त्या सगळ्यांना फक्त प्रिलियम देता येते, परंतु मुख्य परीक्षा देण्यासाठी त्यांच्याकडे कंपल्सरी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पाहिजे. हे मी नाही म्हणत आहे, आयोग म्हणत आहे. पुढे PSI जर कोणाला फक्त व्हायचं असेल, PSI, त्यासाठी काहीतरी आयोगाने शारीरिक पात्रता, शारीरिक निकष दिलेले आहेत. ते ऑलरेडी त्यांनी आपल्या ऑफिशियल जाहिरातमध्ये दिलेत. त्यापैकी जर कोणी पुरुष असेल किंवा स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेली तृतीयपंथी उमेदवार, म्हणजे एखादा पुरुष किंवा असा कुठला तरी ट्रान्सजेंडर जो स्वतःला मेल सांगत आहे, आणि इथं काय महिला आणि अशी कुठली तरी ट्रान्सजेंडर जी स्वतःला फिमेल सांगत आहे. तर पुरुषांना हाईट किती पाहिजे PSI व्हायला? 165. मग ही हाईटचा क्रायटेरिया फक्त PSI ला आहे का? तर हो, फक्त PSI ला. बाकी कोणालाही हाईटचा क्रायटेरिया नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर PSI व्हायचं असेल तर छाती तुमची किती पाहिजे? 79 सेंटीमीटर न फुगवता, आणि तुम्हाला 5 सेंटीमीटर फुगून दाखवावी लागते. म्हणजे 79 प्लस 5 म्हणजे जवळपास 84 सेंटीमीटर तुमची झाली पाहिजे. त्यानंतर महिलांसाठी एकच क्रायटेरिया आहे. महिलांची हाईट पाहिजे 157 सेंटीमीटर. किती पाहिजे? 157. आणि पुरुष किती पाहिजे रे? 165 सेंटीमीटर. एवढे 2 क्रायटेरिया आहेत. आणि पुरुषांना छातीचा क्रायटेरिया आहे. आणि जर बाकी इतर कुठल्या एक्झाम म्हटलं तर ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मराठी आली पाहिजे. हे झालं बेसिक रिक्वायरमेंट कंबाईन परीक्षा देण्यासाठी. पुढे एज लिमिट काहीतरी दिलेली आहे आयोगाने, की बाबा एवढे वय असेल तर तुम्ही पुढची परीक्षा देऊ शकता. मग मी तुम्हाला बोललो, तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहात आणि तुमचं वय 19 पूर्ण आहे, तर 19 पूर्ण असेल तर तुम्ही PSI चा फॉर्म भरू शकता. आणि जर तुमचं 18 पूर्ण असेल तर तुम्ही STI, ASO, सब रजिस्ट्रार, मंत्रालय असिस्टंट, त्याच्यानंतर इतर सगळे जे आपला पोस्ट आहेत, क्लर्क किंवा एक्साइज PSI वगैरे वगैरे सगळ्या याच्यासाठी भरू शकता. मग मॅक्झिमम वय किती पाहिजे? मिनिमम 18 झालं. ठीक आहे. मॅक्झिमम जर तुम्ही अमागास असाल तर 38, 38 आणि PSI ला 31. ठीक आहे. म्हणजे कोणासाठी आहे? आपल्या नॉर्मलसाठी. आणि त्याच्यानंतर मागासवर्गीय जर असाल, मागासवर्गीय म्हणजे SC, ST, OBC किंवा EWS जर असाल तर तुमचे मॅक्झिमम लिमिट आहे 43, 43 आणि 34. तर तुम्हाला हे सगळं माहिती असायला हवं, की समजा मी एक ओपन कॅटेगरीचा मुलगा गृहीत धरतोय, त्याला कमीत कमी वय 18 पाहिजे आणि मॅक्झिमम वय 38 पाहिजे, आणि PSI ला 19 पाहिजे आणि मॅक्झिमम वय 31 पाहिजे. आता PSI ला मॅक्झिमम वय 31 का ठेवलंय? कारण की आपल्याला थोडे यंग PSI हवे आहेत म्हणून आपण 31 पर्यंत ठेवले. नाहीतर 38 ठेवलं असतं तर आपल्याला 37 वर्षाचा PSI भेटला असता. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कळालंय असं मी गृहीत धरतो. त्यानंतर महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि त्या परीक्षेची योजना. आता पूर्व परीक्षेमध्ये नेमकं काय? आतापर्यंत आपण काय बोललो? पूर्व मुख्य करतोय. परंतु नेमकं पूर्व परीक्षा म्हणजे काय? पूर्व परीक्षा म्हणजे तुम्हाला असं लक्षात ठेवायचंय, पहिली परीक्षा. मग पहिली परीक्षेमध्ये काय असणार? एक प्रश्नपत्रिका असणार. ठीक आहे. त्या एक प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असणार? 100 प्रश्न असणार. त्याचा दर्जा काय असणार आहे? पदवीचा. म्हणजे काय? तुम्ही किमान ग्रॅज्युएट असायला हवे. ठीक आहे. त्यानंतर हा दर्जा जो आहे, हा तुमचा दर्जा नाहीये. हा आहे प्रश्नपत्रिकेचा दर्जा. ठीक आहे. मग प्रश्नपत्रिकेचा दर्जा म्हणजे काय रे? की बाबा जे प्रश्न येणार ते एका ग्रॅज्युएट पोराला सुद्धा येतील इतके सोपे असणार, असं आयोगाचं म्हणणं आहे. मग ग्रॅज्युएशन लेवलला तुम्ही जे शिकताय, तुम्ही जे म्हणताय कधी कधी की सायन्स खूप कठीण झालेलं आहे ग्रॅज्युएशनला, किंवा BCom करताना तुम्हाला थोडं विषय कठीण वाटतात, तर त्या लेवलला आयोगाचे प्रश्न असणार असं आयोगाने इथं सांगितलेलं आहे. काय सांगितले? पदवी. ठीक आहे. पुढे
100 प्रश्न आहेत, 100 मार्क आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क. 100 प्रश्न 100 मार्क. पेपरची भाषा कुठली? 2 भाषा, मराठी आणि इंग्रजी. याला अपवाद आहे. ठीक आहे. आता मराठी आणि इंग्रजी हे माध्यम असणार आहे पेपरचं. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा देता तेव्हा मुख्य परीक्षेमध्ये जे 50 प्रश्न आहेत ते फक्त आणि फक्त मराठीत असणार आणि मुख्य परीक्षेमध्ये जे 50 प्रश्न इंग्रजी ग्रामरचे आहेत ते फक्त आणि फक्त इंग्रजीत असणार. म्हणजे मराठी ग्रामरचे प्रश्न फक्त मराठीत, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न फक्त इंग्रजीत. हे थोडासा अपवाद आहे. बाकी प्रत्येक प्रश्न हा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणार आहे. मग ज्यांचं मराठी चांगलं नाही त्यांनी मराठी चांगलं करा आणि ज्यांचं इंग्लिश चांगलं नाही त्यांनी इंग्लिशवर काम करायला हवं. परीक्षेचा कालावधी 1 तास. 1 तास म्हणजे कसं रे? इथे जर नीट पाहिलं तर 60 मिनिटं आहेत आणि तुम्हाला प्रश्न किती आहेत? 100 प्रश्न आहेत. मग तुम्हाला जवळपास 30 सेकंड मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आता हे थोडं डीप कॅल्क्युलेशन आहे की 60 मिनिटं आहेत आणि 100 प्रश्नाला 30 सेकंड कसे होतात? तर 20 गणित आहेत. 20 गणिताला तुम्हाला प्रत्येकी 1 मिनिट हवा असतो. मग तुम्हाला काय करायचंय? इथं 20 गणित मायनस केली. तुमच्याकडे आता प्रश्न किती राहिले? 80. मग याला 20 गणिताला जर 20 मिनिटं लागत असतील तर 60 मधनं 20 गेले तर किती मिनिटं राहिली? 40 मिनिटं. 40 मिनिटात 80 प्रश्न. म्हणजे प्रत्येक प्रश्नामागं तुम्हाला 30 सेकंड द्यायचे आहेत. जर तुम्ही 30 सेकंड मध्ये प्रश्न नाही सॉल्व्ह केला तर मग तुम्हाला 20 मिनिटं गणिताला भेटणार नाही आणि गणिताला 20 मिनिटं भेटली नाही तर गणित सुटत नाही. म्हणून एकदम हा हा ऍक्च्युली पेपर जो आहे तो अभ्यासासोबत तुमचा क्विकनेसचा आहे. क्विकनेस म्हणजे तुम्ही किती पटकन उत्तरापर्यंत पोहोचताय. कारण की पर्याय 4 समोर असतात आणि तुम्हाला पटकन उत्तर देऊन बाहेर निघायचं असतं. तुम्ही जर विचारात पडले तर तुम्हाला कधी 1 तास निघून जातो हे सुद्धा कळत नाही. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे एक प्रश्न असणार त्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि तुम्हाला एक पर्याय टिक मारून पुढे जायचं आहे. आता नेगेटिव्ह मार्क सिस्टम, नकारात्मक गुणदान पद्धती. नकारात्मक गुणदान पद्धतीमध्ये काय लिहिलंय? प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण कट केले जातील. म्हणजे समजा तुम्ही 4 प्रश्न चुकीचे केलेत. मग प्रत्येक प्रश्नासाठी किती जाणार आहे? 25%. किती जाणार आहे? 25%. मग एका प्रश्नासाठी किती चाललेत रे? 0.25. असं माझे किती जाणार? 4 प्रश्न चुकलेत ना म्हणजे 1 मार्क कट होतो. 4 प्रश्न चुकवले तर 1 मार्क तुमचा कट होतो. ठीक आहे. निगेटिव्ह मार्क सिस्टम. एकापेक्षा जर अधिक उत्तरं दिली, आता ह्याच्यात पण आयोगाने बदल केलेला आहे. पूर्वी कसं होतं, जर तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर द्यायची तेव्हा आयोग काय करायचा? तो प्रश्न तुमचा गृहीत धरायची नाही. म्हणजे तो प्रश्न रद्द आहे असं गृहीत धरायचे आयोग. पण जेव्हा आता नियम बदललाय आणि असं म्हटलंय की जर एखाद्या प्रश्नाचा एकापेक्षा अधिक उत्तर दिली तर उमेदवाराचं ते उत्तर काय समजलं जाईल? चुकीचं समजलं जाईल. म्हणजे मी तुम्हाला अजून एका सोप्या पद्धतीने सांगतो. आयोगाने 4 पर्याय दिलेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. पूर्वी काय व्हायचं? समजा मी हा पर्याय उत्तर मारला आणि मला कळालं की उत्तर तर हे होतं. तर मी काय करायचं? 2 गोळे मारून टाकायचं. 2 गोळे मारले त्याने काय होणार? हा प्रश्न डायरेक्ट आयोग कन्सिडरच करायचा नाही. काय करणार नाही? कन्सिडर करणार नाही. कन्सिडर नाही केली तर मग काय होणार? त्याच्यावर निगेटिव्ह मार्क सिस्टम लागणार नाही. ठीक आहे. मग आयोगाला कळालं की बरेच पोरं काय करायची? प्रश्न चुकलाय, उत्तर चुकलंय हे कळतंय तर लगेच तिकडे 2 गोळे मारतायत. म्हणजे आपलं मायनस जाण्यापेक्षा तो प्रश्न आपला न मोजला जाणं हे बेटर वाटत होतं. आयोगाने आता काय केलंय? आता जर तुम्ही 2 गोळे मारले आणि त्या 2 गोळ्यापैकी उत्तर एक बरोबर जरी आहे तरीही तो प्रश्न काय गृहीत धरला जाणार? चुकीचा गृहीत धरला जाणार. संपूर्ण गुणाची गणना. पुढे आता बघा साधा अजून एक सांगतो. संपूर्ण गुणाची गणना ही अपूर्णांकात होणार आहे. अपूर्णांकात म्हणजे कसं रे? समजा तुम्ही जवळपास 50 प्रश्नाचा पेपर आहे. त्या 50 पैकी तुमचे प्रश्न बरोबर आले जवळपास 37 आणि तुमचे किती चुकले? 13 चुकले. 13 चुकले म्हणजे किती रे? 4.25 मार्क तुमचे कट करायचे. कारण की या 13 ला मी भागिले 4 केलं. तर किती? सॉरी 3.25. 3.25 तुमचे कट करायचे. म्हणजे 37 मधनं 3.25 गेले. किती राहिले? 33.75. मग आयोग काय म्हणतोय? जर तुमची गणना अपूर्णांकात आली म्हणजे पॉइंट्स मध्ये आली तरी आम्ही तुम्हाला मार्क्स किती देणार? 33.75 असेच मार्क देणार.
आणि मग तो आयोगाचा कट ऑफ पण कसा लागतो ह्याचप्रमाणे लागतो. मग जर तुम्ही 2020चा कट ऑफ पाहिलं पीएसआयचा, कसला 2020 पीएसआय, तर तो लागला होता 43.75. किती लागला होता 43.75. आणि शेवटचा मुद्दा, एखादा प्रश्न अनुत्तरित असेल म्हणजे त्याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये, तर तिकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्क सिस्टम लागणार नाही. म्हणजे 100 प्रश्न आहेत आणि तुम्ही फक्त 50 अटेम्प्ट केले आणि ते 50 ते 50 तुमचे बरोबर आहेत, मग तुम्ही जे 50 नाही अटेम्प्ट केलेत त्याच्यावर तुम्हाला कुठलंही निगेटिव्ह मार्क सिस्टम लागणार नाही. कारण की अटेम्प्ट केला आणि नंतर चुकल्यानंतर ती निगेटिव्ह मार्क सिस्टम लागते. अटेम्प्ट नाही केला तर निगेटिव्ह मार्क सिस्टम लागत नाही. पुढे कट ऑफ किती लागतो किंवा कट ऑफ किती लागेल. आता मी तुम्हाला पीएसआयचा कट ऑफ सांगतो. पीएसआय 2020, 2021, 2022 आणि 2023. कसला पीएसआयचा पूर्व परीक्षेचा. 2020चा कट ऑफ होता 43.75. किती 43.75. 2021चा होता 48. 2022चा होता जवळपास 51 आणि 2023चा होता 49. आता काय व्हायचं, पूर्वी वेगवेगळे कट ऑफ होते. काय होतं, वेगवेगळे कट ऑफ होते. म्हणजे पीएसआयला समजा 600 जागा आल्या, मी तुम्हाला जागा पण सांगतो. पीएसआयला 650 जागा होत्या, 375 जागा होत्या, 650 जागा होत्या. 2023ला पण जवळपास 350च्या आसपास जागा होत्या. एवढ्या जागा आहेत. तर वेगवेगळे कट ऑफ लागायचे. म्हणजे पीएसआयच्या जागेवरनं पीएसआयचा कट ऑफ लागत असे. आता आयोगाने काय केलंय, आता आपल्याकडे 4 पोस्ट आहेत. आता आपल्याकडे 4 पोस्ट आहेत. एएसओ, एसटीआय, सब रजिस्ट्रार ऑफिसर आणि पोलीस सब इन्स्पेक्टर. समजा एएसओच्या जागा आल्या 100, एसटीआयच्या जागा आल्या 150, सब रजिस्ट्रारच्या जागा आल्या 50 आणि पीएसआयच्या जागा आल्या 600. या प्रत्येक जागेला काय करतात आयोग 15 ने गुणाकार करतो. काय करतं 15 ने गुणाकार करतो. ठीक आहे. म्हणजे किती पोरं घ्यायची मेन्सला 1500. इथे किती घ्यायची जवळपास 2250 अशी. ठीक आहे. त्यानंतर इथं किती घेणार 750 आणि इथं किती घेणार 90. आता तुम्ही जर एक नीट बघितलं तर जे टॉप 750 पोरं असतील ते इथं पण बसणार, इथं पण बसणार आणि इथं पण बसणार. त्यानंतर जे टॉपचे 1500 पोरं असतील ते इकडे पण बसणार, 2250 मध्ये पण बसणार, 9000 मध्ये पण बसणार. जे 2250 टॉपचे आहेत ते इथं पण बसणार आणि इथं पण बसणार. मग आयोगाला कळलं की ही जी 750 पोरं आहेत ही सगळ्या मेन्सला बसतात आणि त्यामुळे जे खालची पोरं आहेत समजा 751 आहे तर तो फक्त इथं आणि इथं बसतोय आणि इथं बसतोय, त्याला ही एक्झाम देता येत नाही. मग आयोगाने आता इथून पुढे एक बदल केलेला आहे. तो बदल आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण की तो कट ऑफ खाली करणार आहे. आयोगाने काय केलं, या सगळ्या ज्या पोस्ट आहेत, एवढ्या पोस्ट आहेत ना, या सगळ्यांचा कॉमन टोटल केलं. ठीक आहे. 150 आणि 150 300 आणि टोटल किती झालं 9000. आणि या 9000 ला काय केलं 15 ने गुणाकार केला. मग 15 गुणिले 9 जर तुम्ही केला तुम्हाला किती भेटताय, बरोबर भेटताय का नाही 13,500. आतापर्यंत काय व्हायचं की फक्त वरचे जी टॉप पोरं आहेत, वरचे जी टॉप पोरं आहेत त्यांनाच फक्त एक्झाम देता यायची. पण आता टोटल सगळ्यांना 13,500 पोरांना एकदाच एक्झाम देता येणार. कसं, पूर्वी वेगवेगळा कट ऑफ लागायचा, आता या सगळ्या पोस्ट एकत्र करतात आणि गुणिले 15 करतात. मग आता जे 13,500 पोरं आहेत ते या सगळ्या एक्झाम एकत्र देऊ शकतात. याला म्हणतात वन एक्झाम वन कट ऑफ. मग सगळ्या पोस्ट एकत्र करायच्या आणि त्याला फायनली गुणिले 15 करून मग तेवढी पोरं मेन्सला घ्यायची. मग आतापर्यंत काय होतं, जी बिचारी 750 पहिली पोरं असायची त्यांना सब रजिस्ट्रार देता यायचं. पण आता 13,500 पोरांना पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्ट्रार सगळ्या परीक्षा देता येणार आहेत. म्हणजे आता कट ऑफ अजून कमी लागणार आहे. जितक्या जास्त जागा तितक्या जास्त जागांचं
बेरीज, आणि बेरीज केल्यानंतर त्याला गुणाकार 15 ने केला तर तितका मोठा तो नंबर येणार आणि तेवढी जास्त पोरं मेन्सला बसणार आहेत. पुढे अभ्यासक्रम, सगळ्यात मेन पार्ट अभ्यासक्रम. एकच पेपर आहे, 7 विषय आहेत. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, विज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्स, चालू घडामोडी. सगळ्यात पेपरचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी. इथे तुम्हाला काही तज्ञ व्यक्ती नाही पाहिजे, सामान्य क्षमता चाचणी आहे. मग त्यातला पहिला विषय म्हणजे इतिहास. पूर्व परीक्षेला 10 प्रश्न येतात. आणि इतिहास कुठला? प्राचीन वगैरे नाही, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास मध्ये 5 प्रश्न असतील आणि भारताच्या इतिहास मध्ये 5 प्रश्न असतील. अतिशय सोपा विषय, चांगले मार्क देतो, 7-8 मार्क आता द्यायला लागलेले आहे. तर आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग याची सुरुवात कुठनं करायची? याची सुरुवात करायची 1857 चा राष्ट्रीय उठाव ते 1947 चा भारत स्वतंत्र. आणि ब्रिटिश कधीपासून भारतात आले? ब्रिटिश आले 1757 ची प्लासीची लढाई. प्लासी. तर मग तिथनं करायचं. तुम्ही सांगाल मी एकीकडे म्हटलं 1857, दुसरीकडे म्हटलं प्लासीच्या लढाईपासून. ऍक्च्युली प्लासीच्या लढाईपासून जी धोरणं होती ब्रिटिशांची त्याच्यावर प्रश्न येतात की बाबा पहिला गव्हर्नर कोण, त्यांनी काय केलं, कुठली जमीनदारी पद्धत आणली, शिक्षणासाठी काय केलं, आणि मेन जो भारताचा इतिहास करायचा आहे तो 1857 पासून करायचा आहे. मग बेसिक तुम्हाला इतिहासचा सिलेबस सांगितला डिटेलमध्ये, आपण त्याच्यावर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर भूगोल. भूगोलमध्ये पृथ्वी, जर तुम्ही 11वीचं पाठ्यपुस्तक वाचता तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटून जातील. पृथ्वी, त्यानंतर जगातले विभाग. जगातले विभाग म्हणजे त्यात कुठले कुठले विभाग पडतात हे तुम्हाला बघावं लागेल. मग काही हवामानानुसार पडतात, काही खंडानुसार पडतात ते. त्यानंतर पुढे हवामान. हवामानामध्ये जून महिन्यापासूनच का पाऊस पडतो इथून सुरुवात आहे. मग आयोगाने मागच्या परतीचा पाऊस म्हणजे काय याच्यावर प्रश्न विचारला होता. त्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. पुढे अक्षांश आणि रेखांश, त्याला इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड असं म्हणतात. म्हणजे आपल्या पृथ्वीवर एखादा भाग सापडवण्यासाठी ज्या इमॅजिनरी लाईन पाडलेल्या आहेत, काल्पनिक लाईन पाडलेल्या आहेत, त्या काल्पनिक लाईनींनाच अक्षांश आणि रेखांश असे म्हणतात. पुढे महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार. काय रे? महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार. मग जमीन कुठली आहे आपल्याकडे? काळी कापसाची मृदा आहे, म्हणजे त्याला रेगूर मृदा म्हणतात. त्यानंतर जांभी मृदा आहे, गाळाची मृदा आहे. हे सगळे प्रश्न विचारू शकतात. महाराष्ट्रातलं पर्जन्यमान, मग सह्याद्री मेन आहे असा आयोगाचा प्रश्नच आहे की महाराष्ट्रातल्या पर्जन्याला मेन डिवाइड करणारा भाग कुठला? तर मेन डिवाइड करणारा भाग सह्याद्री. सह्याद्रीच्या या साईडला खूप पाऊस पडतो, जसं जसं सह्याद्रीच्या या साईडला आपण येतो पाऊस कमी कमी होत जातो. आणि एक असा भाग येतो जिकडे अजिबात पाऊस पडत नाही, त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. मग सातारा जिल्ह्यातलं मान आणि खटाव हे जे 2 तालुके आहेत ते सर्वात जास्त पर्जन्य छायेच्या प्रदेशात आलेले तालुके आहेत. त्यानंतर प्रमुख पिके. त्यानंतर शहरं, नद्या, उद्योगधंदे आणि इतर गोष्टी. आता इतर गोष्टीमध्ये खूप मोठा त्याचा आवाक आहे. हे तुम्हाला कंबाईनचे PYQ बघितल्यावर कळेल, किंवा आम्ही त्याच्यावर भूगोलाचा सविस्तर व्हिडिओ बनवू तेव्हा तुम्हाला कळेलच. भारतीय अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था 2 प्रकारची, एक भारतीय, एक शासकीय. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय काय बघायचंय? सगळ्यात पहिले भारताचं राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय रे? जीडीपी, त्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. भारताचा जीडीपी किती आहे? भारत जगामध्ये जर आपण पाहिलं तर जीडीपी नुसार एवढ्या एवढ्या नंबरवर आहे असा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटी नुसार भारताचा नंबर विचारलेला आहे. असा प्रत्येक क्षेत्रावर याच्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर शेती. एकेकाळी भारताच्या जीडीपीत 50% वाटा असणारी शेती आता फक्त 17% वाटा दाखवते. परंतु आजही भारतातले 50% लोक रोजगारासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असतात. त्यानंतर उद्योगधंदे म्हणजे 1950 ला आपण उद्योगधंदे आपल्याकडे काहीच नव्हते. आता आपला 30% जीडीपी हा उद्योगधंद्यावर आधारित आहे, जवळपास 30%. पुढे परकीय व्यापार. आपण काही इतर देशांना पाठवतो आणि काही देश आपल्याला पाठवतात, याला म्हणतो आपण परकीय व्यापार. मग आपण काय मोस्टली घेतो? आपण आपल्या भारतात पेट्रोल भेटत नाही, पेट्रोल डिझेल वगैरे, तर ते आपण प्रामुख्याने बाहेरच्या देशाकडनं घेतो. त्यानंतर बँकिंग मध्ये तुम्ही ऐकलं असेल युपीआय वगैरे पेमेंट. आता युपीआय पेमेंट वगैरे खूप ऍडव्हान्स झाला, पण त्याच्या आधी जे आरटीजीएस नेफ्ट होतं,
चेक सिस्टम होतं. चेक म्हणजे ते आपण जाऊन बँकेत जमा करतो ते. आता तर सगळ्या गोष्टी मोबाईलवर आधारित झाल्यात. तर याच्यावर आयोग आता अपडेटेड प्रश्न विचारते. त्यानंतर लोकसंख्या. लोकसंख्या कुठली करायची आहे तुम्हाला? 2011च्या जनगणनेवर आधारित. का 2011? कारण की त्याच्यानंतर सेन्सस झालेलं नाहीये. मग 2011चेच आयोग प्रश्न विचारतं. त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी. दारिद्र्य व बेरोजगारी. या दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये काही समित्या आहेत. त्या समित्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जसं की सुरेश तेंडुलकर समिती, लकडावाला समिती, रंगराजन समिती, अलग समिती, दांडेकर आणि रथ समिती वगैरे वगैरे. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे पैसा आणि तुमच्या बजेटच्या रिलेटेड गोष्टी या सगळ्या तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करायच्या. आणि जर गव्हर्नमेंट इकॉनॉमिक्सचं म्हटलं झालं तर गव्हर्नमेंट काय सगळ्यात मेन पारित करते? अर्थसंकल्प. त्याला आपण बजेट सुद्धा म्हणतो. त्यानंतर लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट जे आपलं असतं, ऑडिट करतो आपण. म्हणजे समजा भारत सरकारने जर ₹10 खर्च केले, तर ते ₹10 खर्च कुठे झाले याचं परीक्षण करण्याचं काम लेखा परीक्षक करतो. आणि त्याच्यासाठी एक आपल्याकडे बॉडी किंवा एक घटनात्मक संस्था आहे, ज्याला आपण म्हणतो कॅग किंवा कंट्रोलर अँड ऑडिट जनरल असं म्हणतो. तो ऑडिट करण्याचं काम करतो. त्याच्यावर स्पेशल सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे चालू घडामोडी. कुठली रे? जागतिक तसेच भारत आणि महाराष्ट्रातील. जागतिक तसेच भारत आणि महाराष्ट्रातले. मग जागतिक म्हणजे काय बाबा? की बाबा इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध चालू झालंय. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा जिंकून आलेले आहेत. रशिया युक्रेन वॉर चालू आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता आलेली आहे. पाकिस्तानमध्ये असं होत आहे. नेपाळमध्ये हे चालू आहे. बांगलादेशमध्ये पंतप्रधान आपला देश सोडून निघून गेलेले आहेत आणि तिकडे दुसरंच कोणतरी सरकार चालवत आहे. अशा सगळ्या घडामोडी म्हणजे जागतिक घडामोडी. त्यानंतर भारत जर आलं तर भारतामध्ये पण बऱ्याच घडामोडी आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे राजकीय घडामोडी. त्यानंतर सामाजिक घडामोडी. राजकीय म्हणजे राजकारणाच्या रिलेटेड की बाबा भारतात 18वी लोकसभा इलेक्शन झाले. महाराष्ट्रात 15वे विधानसभा इलेक्शन झाले. हे काय झालं? राजकीय घडामोडी. सामाजिक घडामोडी म्हणजे ह्या योजना चालू केल्या, त्या योजना चालू केल्या. आर्थिक घडामोडी म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रिलेटेड या गोष्टी झाल्या. व्यापार असा वाढलाय, व्यापार असा कमी झालाय, आपला डॉलर असा वर गेलाय, डॉलर असा खाली आलाय, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर आपण पुरस्कार, क्रीडा या सगळ्या गोष्टी बघायच्यात. तर तुम्ही जर कंबाईन करायचं इच्छुक असाल तर तुम्ही किमान लोकसत्ता पेपर तरी वाचायला चालू केला पाहिजे. मग त्यातनं हा घटक बरोबर म्हणजे तुमचा कव्हर होत जातो आणि तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला हे गोष्टी करायच्या आहेत. आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी म्हणजे समजा महाराष्ट्रातला पहिला राज्य प्राणी, महाराष्ट्रातल्या पहिली ही गोष्ट, महाराष्ट्रातलं पहिलं मधाचं गाव, महाराष्ट्रातलं महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्रातला उद्योग रत्न पुरस्कार, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकते. नेक्स्ट राज्यशास्त्र. राज्यशास्त्राची संबंधित सिद्धांत, पद्धती आणि संरचना. आता याच्यात नेमकं काय आहे? नेमकं आपल्याला याच्यात भारतीय संविधान शिकायचं. काय शिकायचंय? भारतीय संविधान शिकायचंय. मग भारतीय संविधानामध्ये काय आहे? तर 450 पेक्षा जास्त काय आहेत? कलम आहेत. भारतीय संविधान हे 25 भागात आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या. आयोग रॅन्डम काही प्रश्न विचारणार, काही पण प्रश्न याच्यावर विचारायला स्कोप आहे. पण लक्षात ठेवा, याला 15 प्रश्न आहेत आणि पोरांना सहज 13+ मार्क येतात. सहज. मी किती इझी शब्द वापरतोय, सहज. का? कारण की हा हाताचा विषय आणि ऍक्च्युली हा मी स्वतः शिकवतो म्हणून म्हणतोय. परंतु तुम्ही रॅन्डम कुठल्याही एमपीएससीच्या पोराला विचारलं तर राज्यशास्त्र हा सर्वात सोपा विषय आहे, ज्याच्यावर इझिली आपल्याला मार्क्स येऊ शकतात. मग याची सुरुवात कुठनं करायची? तर तुम्ही 7वी आणि 11वीचं जर जुनं पाठ्यपुस्तक वाचलं, जुनं पाठ्यपुस्तक, तुम्हाला राज्यशास्त्राची ओळख कळून जाईल. राज्यशास्त्राची ओळख कळेल आणि त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स जर वाचायचं असेल तर मग आपण त्याच्यावर नवीन लेक्चर घेणारच आहोत. पुढे सामान्य विज्ञान जे 10वी पर्यंत शिकलो तेच आहे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झूलॉजी आहे, बॉटनी आहे आणि हायजीन आहे. बघा, फिजिक्स मध्ये ध्वनी आहे, प्रकाश आहे, त्यानंतर किरणोत्सार आहे, विद्युतधारा आहे. रसायनशास्त्रामध्ये कार्बनचं जग वगैरे असतं बघा, द्रव्याच्या संकल्पना असतात, पिरियोडिक टेबल असतो. त्यानंतर झूलॉजी आणि बॉटनीमध्ये ते रिलेटेड टू ॲनिमल आणि प्लांट असतं. मग त्याच्यात क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल,
पेशी, ऊती वगैरे वगैरे भरपूर धडे आहेत. पोषण वगैरे आणि हायजीन मध्ये जे डिसीजेस आहेत आपले, मग त्यातलं कुठला विषाणूजन्य, कुठला जीवाणूजन्य, कुठलं हे, कुठलं ते, असे प्रश्न तुम्हाला आयोग विचारू शकतं. शेवटचा मुद्दा अंकगणित आणि बुद्धिमत्ता. आता इथं आयोगाने इतकं जास्त कन्फ्युजन ठेवले. काय ठेवले बघा? उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्याचे प्रश्न. म्हणजे नेमकं काय हेच माहिती नाही. आयोगाला एवढं अपेक्षित आहे की तुम्हाला आम्ही जे प्रश्न दिले ते पटकन सॉल्व्ह झाले पाहिजे. का? कारण की 60 मिनिटात 100 प्रश्न आहेत. त्यापैकी तुम्हाला हार्डली यातलं 20 मिनिटं भेटणार. 20 मिनिटात 20 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिटं वेळ लागणार आहे. मग एका मिनिटात तुम्हाला पटकन तो प्रश्न सुटावा एवढीच आयोगाची अपेक्षा. आयोगाने लिहिलं पण आहे, उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो. विचार करणारा आयोगाला माणूस पाहिजे. आणि इथे तर इतकं सोपं लिहिलं जसं की पहिलीच्या पोराला शिकवताय. काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी. पण ज्याला या 5-6 गोष्टी येतात त्याला मॅथ्सचे प्रश्न जमतील असं आयोग म्हणतोय. आणि जर तुम्हाला मॅथ्स करायचं असेल तर मी तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही 4थीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली असेल 4th. ठीक आहे? त्या स्कॉलरशिप मध्ये जे बुद्धिमत्ता चाचणी होतं तेच इकडे आहे. 4थीला बुद्धिमत्ता चाचणी होतं तेच इकडे आहे. आणि अंकगणित वगैरे तुम्हाला 10वी पर्यंत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तर असणारच. आणि 8वी पासून आपल्याला दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी पण आहे. ठीक आहे? मग रमेशने एका उद्योगात 10,000 रुपये गुंतवले, सुरेशने एका उद्योगात 15,000 गुंतवले आणि दोघांना 12,000चं प्रॉफिट झालं तर सुरेशला किती भेटणार? ठीक आहे? असे प्रश्न असतात टक्केवारीमध्ये. तर याप्रमाणे अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा सविस्तर व्हिडिओ आपला येईलच. अशा प्रकारे तुम्हाला कंबाईन बद्दल सगळं मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला असं वाटतं की काही गोष्टी राहिल्यात तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करून विचारू शकता. आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.